नागपंचमीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होते. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नागर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळाची नागाची नाककुळ होती. त्यांना नागराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपले वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही, पिलेही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नागर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, याच्या नागराने माझी पिलं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिने मनात आणलं. फोफावंत शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला व त्यांच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढे तिला असे समजले की ह्याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा. म्हणून ती निघाली. ज्या गावात मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिन 9 नागकूळ काढली आहेत, त्याची पूजा केली आहे. डोळे मिटून प्रार्थना करीत आहे. तो ही नागिन तिथं पोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं रोळली. मग ती उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहे? इतके म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजित आहे, आपले व्रत पाळले आहे आणि आपण हिचा बापाचा निर्वंश करायचा मनात आणले आहे. हे चांगले नाही. असं म्हणून तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटले. तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसे जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावे? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतके काही झालं नाही तर निदान नागपंचमीच्या दिवशी जमीन खंदू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजू नये, तळलेले खाऊ नये, इतके तरी पाळावं. नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुला आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे संपूर्ण.